पहिला व्हायरल पोर्ट्रेट कुठला होता आणि तो क्षण कसा होता? पहिलं व्हायरल पोर्ट्रेट माझं रात्री 3:30 वाजता झालेलं शरद पोंक्षे सरांचं. अच्छा. 2020 मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोना महामारी ही महाराष्ट्रच नाही जगावर आली आणि लॉकडाऊन सुरू झालं. तर लॉकडाऊननी आयुष्यामध्ये तुझ्या सुवर्ण संधी निर्माण केली, बरोबर? तर ह्याच्यावर मत काय? ज्या गोष्टीसाठी मी अट्टहास करून घरच्यांना कन्व्हिन्स करून मी ज्या गोष्टीचा प्रयत्न केला होता किंवा ज्या गोष्टीसाठी मी घरच्यांना तयार केलं ती गोष्ट आता करता येत नाहीये, ह्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन येत होतं. राईट. आणि ते फ्रस्ट्रेशन कदाचित बाहेर काढण्याचं माध्यम किंवा ते फ्रस्ट्रेशन येऊ नये यासाठी मी पोर्ट्रेटकडे पाहिलो. अजितदादांचं पोर्ट्रेट ज्यावेळेस केलं आणि अजितदादांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, तो प्रसंग काय होता? अगदी हातात हात मिळवल्यानंतर पहिलाच प्रश्न त्यांचा हा होता की हात एवढे गरम का रे तुझे? असं त्यांनी एकदम कॉमिक विचारलं होतं मला. त्याचं उत्तर खरं तर ते गेल्यानंतर मिळालं की खूप आवडत्या एका व्यक्तीला आपण भेटलो होतो. आणि एक आनंद खूप वेगळा होता की आपल्या बड्डेला आपल्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फोन करताय विश करायला, किंवा जो फोन त्यांच्या हातात असतो त्या फोनचा नंबर माझ्या व्हॉट्सअपवर आहे. तुला कधीही काही लागलं तर तू सांग, अर्थमंत्री आहे मी, असं वालं एक कॉमिक त्यांचं वाक्य होतं. एशियाज यूथ आयकॉन म्हणून ज्यावेळेस आपण बघतो की प्रणव हे नाव कोरलं गेलेलं आहे त्याच्यावर, तर प्रणवनी 1000 पोर्ट्रेट्स केले, पण ते कसे केले, त्याच्या मागे काय मेहनत होती, ह्याच्यासाठी तू यूथला काय संदेश देऊ शकतो? नमस्कार. इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण इनविन्सिबल सोल्समध्ये दरवेळेस काही अशा व्यक्तींशी बोलतो की ज्यांनी आपली स्वप्न फक्त बघितलेली नसतात, तर ती घडवलेली देखील असतात. आज आपल्यासोबत सेम असंच एक व्यक्तिमत्व असणार आहे, ज्यांच्या नावावर आत्तापर्यंत 2 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. अगदी कमी वयात, ज्याला आपण म्हणू शकतो, ज्यांनी बऱ्याच सेलिब्रिटीजची असतील, राजकारण्यांची असतील किंवा असंख्य व्यक्तींची पोर्ट्रेट्स सादर केलेली आहेत. डिजिटल पोर्ट्रेट्स ह्याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारे प्रणव साधभाई हे आज आपल्यासोबत असणार आहेत. सो प्रणव, तू आमच्या शोवर आलास त्याबद्दल वेलकम. आणि आजचा जो एपिसोड आहे तो नक्कीच चांगला होईल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण सुरू करूयात. आज आपल्यासोबत आहे एक अशी व्यक्ती ज्यांनी छोट्याशा गावापासून सुरुवात करून वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत मजल मारली आहे. डिजिटल पोर्ट्रेट्सच्या बाबतीत जर म्हणायचं तर प्रणव साधभाई हे नाव आवर्जून घेतलं जातं. प्रणवची जर्नी, प्रणवनी केलेला प्रवास, त्याच्यानंतर प्रणवनी केलेले पोर्ट्रेट्स, ह्या सगळ्यांबद्दल आज आपण प्रणवशी चर्चा करणार आहोत. सो प्रणव, इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टमध्ये तुझं हार्दिक स्वागत. तू आमच्या एपिसोडमध्ये येऊन प्रेक्षकांना जे काही गोष्टी सांगशील किंवा ज्या काही गोष्टी डिस्कस करशील त्या नक्कीच महत्त्वाच्या ठरतील अशी आशा व्यक्त करू आणि आपण आपला एपिसोड सुरू करूयात. थँक्यू सो मच. सो प्रणव, नॉर्मली ज्यावेळेस आपण बघायला जातो की छोट्या गावापासून सुरुवात झाली आणि ती डायरेक्टली वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत जाऊन पोहोचली, तर त्याच्या मागची नक्की कारणं काय होती? ॲक्च्युली माझं शिक्षण जे झालं ते सगळं खेडेगावात झालं. ओके. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे. निफाड तालुक्यामध्ये वनसगाव म्हणून एक गाव आहे. बरोबर. ॲक्च्युली खेडेगावात शिक्षण होण्याचं कारण असं, कारण माझी मागची जे 3 पिढ्या आहेत ते सगळ्या वैद्यकीय क्षेत्रात आहे. म्हणजे माझी आजी नर्स होती, आजोबा डॉक्टर होते, माझे पप्पा डॉक्टर आहेत. आणि आजीची बदली खेडेगावात असल्यामुळे, आजीची प्रॅक्टिस खेडेगावात असल्यामुळे पप्पांनी पण तिथेच क्लिनिक कंटिन्यू केलं. अच्छा. आणि मग सगळं वाढलो मी खेडेगावातच. सो अगदी पहिलीपासनं, म्हणजे अगदी अंगणवाडीपासनं ते 10वीचा बोर्ड, असं माझं सगळं खेडेगावात शिक्षण झालं. सो बाय डिफॉल्ट नेचर किंवा जे काही आजूबाजूचं सराउंडिंग क्लायमॅट हे सगळं अगदी निसर्गरम्य वातावरण होतं गावाकडचं. त्याच्यामुळे मी अगदीच ओढला गेलो त्या निसर्गाकडे. आणि दुसरी गोष्ट, जिथे 11वी-12वी मी सायन्स केलं, ते पण अगदी म्हणजे थोडासा एरिया रुरल जरी असला तरी थोडासा ठीकठाक एरिया होता. पण ट्रॅव्हलिंगमध्ये येणारे एक्सपिरियन्सेस किंवा ट्रॅव्हलिंगमधलं क्लायमॅट, ह्या सगळ्यामुळे ना मी त्या थोडासा निसर्गाला कनेक्ट होत गेलो. करेक्ट. आणि ह्या सगळ्याला कनेक्ट होता होता मला ना हळूहळू फोटोग्राफीची आवड थोडी निर्माण व्हायला लागली, की ह्या सगळ्या मेमरीज मी हळूहळू कैद करायला लागलो कॅमेरामध्ये. आणि तशी माझी ॲक्च्युली आर्ट फील्डकडे थोडंसं झुकण्याची तिथून सुरुवात झाली. अच्छा. हां, पण खेडेगावात असल्यामुळे खरं तर मी म्हणजे या क्षेत्रात आहे असं पहिल्यापासून माझं मत आहे. आमच्या ऐकण्यामध्ये आलेलं आहे की लहानपणी प्रणव म्हणजे खूप शांत, एकदम कोणाशी न बोलणारा,
आणि आज एकदम जागतिक पातळीवर प्रणवचं नाव जातंय. तर त्याच्या मागची ऍक्च्युली तसं काही नाहीये. म्हणजे मी बुजरा हां, किंवा शांत असं असं फार काही नव्हतं. हां, मी थोडासा काय म्हणतो, की खूप लोकांमध्ये न न मिसळणारा मिक्स होणारा. किंवा खूप पटकन रिएक्शन किंवा गिव्ह अँड टेक जे बोलण्यातलं असतं, ते फारसं मला नव्हतं जमत. कारण थोडासा न्यूनगंड मनात होता. हं. आणि अचानक सिटीत ज्यावेळी मी कॉलेजसाठी आलो ना, त्यावेळी थोडासा तो एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं, की आपण एक खेडेगावातनं आलेलो आहे. आपण आपण पटकन ह्या मुलांमध्ये मिक्स होऊ की नाही? म्हणून मी कदाचित थोडासा शांत असायचो. पण बाय द चान्स जसं-जसं प्रोग्रेस होत गेला, जसं-जसं अपॉर्च्युनिटीज हाताशी येत गेल्या, तसं-तसं थोडंसं आपण अजून डेव्हलप होत गेलो. आत्ता जसं सांगण्यातून आलं, की नॉर्मली घरी सगळी मेडिकल बॅकग्राऊंडमधली लोकं आहेत आणि त्यांचं नॉर्मली आपण असतं, की अपेक्षा असते, की आपल्याही मुलांनी किंवा पुढे जाऊन मेडिकलमध्येच काम करावं. मग ज्यावेळेस तू घरी सांगितलंस, की मी आता आर्ट साइडमध्ये जाणार आहे किंवा आर्टशी रिलेटेड काही करणार आहे, तर तो प्रसंग कठीण होता का घरच्यांनी? नाही, नाही. तो घरी माझ्या पडलेला मोठा बॉम्ब होता. अच्छा. कारण मुळात पोर्ट्रेट हे तर खूप नंतरचं प्रकरण आहे. करेक्ट. त्याच्या आधी मी फोटोग्राफी करणार हे मी घरी सांगितलं होतं. ओके. जेव्हा मी 10वी पास आउट झालो होतो आणि बोर्डाचे चांगले नंबर मी मिळवले होते आणि पप्पांची इच्छा होती की मी सायन्स करावं ओके. आणि 11वी-12वी सायन्स करून मी नीटची एक्झाम द्यावी आणि मी डॉक्टर फील्डकडे जावं. करेक्ट. अशी अगदी ॲज युज्युअल इच्छा होती, जशी मोस्टली पॅरेंट्सची असते. तशी माझ्याही घरी होती आणि मी ज्यावेळी हे सांगितलं, की मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी त्यातच आता करिअर करणार आहे, त्यावेळी सगळ्यात मोठा हा आमच्या घरात आलेला काय म्हणतो हिरोशिमा नागासाकीवर पडलेला बॉम्ब होता. बॉम्ब होता आणि अनपेक्षित होतं. म्हणजे कदाचित मी इंजिनिअरिंग करेल असं त्यांना डोक्यात असेल किंवा अजून मी काहीतरी वेगळं करेल असं त्यांच्या डोक्यात असेल. पण फोटोग्राफी हे त्यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. हं. त्यातही कहाणी में ट्विस्ट असा होता, की मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणार असं मी सांगितलं अच्छा. होतं. सो सगळ्यात पहिला प्रश्न पप्पांनी विचारला होता, की पोटापाण्याचं काय मग? म्हणजे पक्षी प्राणी तुला पैसे देतील का? म्हणजे हा थ्री सगळ्यात इडियट्स मूव्ही तुमच्या घरातनं सुरू झाली अरे होती म्हणायचं. 100% आणि पप्पांनी खूपदा रट्टा मारलाय त्या मूव्हीचा. पण बॉम्ब जरी पडलेला असला तरी थोडंसं कन्व्हिन्स मला जवळपास थोडंसं नाही 365 दिवस अख्खा कन्व्हिन्सिंग पिरियड होता माझ्या घरच्यांना. हं, हं, हं. असा बराचसा पिरियड मी घरात बघितलाय की आई वडील असं स्ट्रेसमध्ये आहेत. मलाही ते कळतंय की ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे आणि मला एक्सप्लेन करता येत नाही की मला नेमकं काय करायची ही वाली फेज मी खूप वर्ष अनुभवली घरामध्ये. बरोबर. पण कुठेतरी जाऊन त्यांनी ती गोष्ट एक्सेप्ट केली. एक्सेप्ट केली म्हणण्यापेक्षा तुला जे करायचं ते कर बाबा असं म्हणून ते सोडून दिलं गेलं. अच्छा. आणि म्हणून मग मी ह्या फील्डकडे आलो. अ, आयुष्यातला असा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट तोच होता, की त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला आहे? अजूनही येतात आहे. ओके. हां, म्हणजे अजूनही असं वाटतं की हा येणारा पॉइंट कदाचित टर्निंग पॉइंट असावा. पण हां, तो डिसिजन घेणं ती ती ते कन्व्हिन्स करणं घरच्यांना आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं ना, की तो स्पार्क त्यांनी कुठेतरी माझ्या नजरेत बघितला असावा किंवा मी थोडाफार सक्सेसफुली त्या पाथवर होतो म्हणून त्यांनी ते ॲग्री केलं. पण हां, तो डिसिजनला ॲग्री करणं हा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता सुरुवातीच्या काळात. आणि कुठल्या इयरमध्ये तुमचं म्हणजे स्टडीजचं घरी डिस्कशन वगैरे सगळं चालू होतं? नीटचं? हां. म्हणजे मी 12वी आमचं डीलच असं झालं होतं, की तू 11वी-12वी सायन्स कर, मी तुला कॅमेरा घेऊन देतो. ओके. हां, त्याच्यामुळे मी 11वी-12वी सायन्स केलं. त्यांची अशी इच्छा होती, की आता डी-एन-ए ना हां, डॉक्टरकीचा. सो माझं पण बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट होईल आणि माझा खरंच झाला पण होता. हां. बायोलॉजीमध्ये चांगले पर्सेंटेज मला मिळत होते. बायोलॉजीत मला इंटरेस्टही आला होता आणि 12वी झाल्यानंतर पप्पांची अशी इच्छा होती, की आता झालाच आहे ना इंटरेस्ट तुझा डेव्हलप, तर मग कर तू आता नीट. पण मग बरोबर. तेव्हाही मी ठाम होतो, की मला फोटोग्राफी करायची. जरी इंटरेस्ट झाला तरी ठीक आहे, नॉलेज पुरतं इट्स फाईन. पण मी करणार फोटोग्राफीच आहे. 2020 मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की कोरोना महामारी ही महाराष्ट्रच नाही जगावर आली आणि लॉकडाऊन सुरू झालं. तर लॉकडाऊननी आयुष्यामध्ये तुझ्या सुवर्ण संधी निर्माण केली, बरोबर. तर ह्याच्यावर मत काय? मला असं वाटतं लॉकडाऊन हा पिरियड ना बऱ्याच लोकांसाठी फ्रस्ट्रेशनचा पिरियड करेक्ट. होता. म्हणजे खूप लोकांचे जॉब गेलेत. खूप लोकांनी अपॉर्च्युनिटी पण त्या म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना गवसणी घातली. तसंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं, की फर्स्ट वेव्ह जी होती लॉकडाऊनची ती हं, हं. अगदीच कॉलेज गोईंग होतो त्याच्यामुळे मी पण एन्जॉय केल्या कारण खूप सुट्ट्या, जे हवं ते करायला मिळणार होतं. सेकंड वेव्हला थोडं फ्रस्ट्रेशन येत गेलं. की ज्या गोष्टीसाठी मी अट्टहास करून घरच्यांना कन्व्हिन्स करून मी ज्या गोष्टीचा प्रयत्न केला होता किंवा ज्या गोष्टीसाठी मी घरच्यांना तयार केलं, ती गोष्ट आता करता येत नाहीये ह्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन येत होतं. राईट. आणि ते फ्रस्ट्रेशन कदाचित बाहेर काढण्याचं माध्यम किंवा ते फ्रस्ट्रेशन येऊ नये यासाठी मी पोर्ट्रेटकडे वळालो. खरं तर पोर्ट्रेट काय असतं, कसं केलं जातं काही माहीत नव्हतं. हां. YouTube, Google ह्या सगळ्याचा आधार घेऊन ते काय टूल्स असतात, थोडेफार जे काही गोष्टी एकत्र करून जे काही डेव्हलप
होत होतं किंवा जे काही साकारलं जात होतं त्याला पोर्ट्रेट असं नाव दिलं गेलं. सुरुवातीला मलाही काय करतोय, वेडेपणा काय करतोय असं म्हणून ते इग्नोर केलं गेलं. करेक्ट. आणि नंतर नंतर जसं मी सोशल मीडियाला शेअर करत गेलो, चांगल्या चांगल्या ज्या लोकांना आपण अगदी रोल मॉडेल मानतो अशा लोकांची रिप्लाय त्यावर येत गेले. त्यावेळी कळत गेले की अरे हा स्टॅम्प जो लागलाय ना, याला काहीतरी इसमें कुछ तो मजा आहे करेक्ट. असं म्हणून ते व्हायरल व्हायला सुरुवात झाली. आणि तेव्हा कुठेतरी प्रणव पोर्ट्रेट छान करतो असं कोणीतरी म्हणायला लागलो. डिजिटल पोर्ट्रेट ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं बघतो, तर जसं की चित्रकार जो असतो त्याच्या हातामध्ये कला असते. पोर्ट्रेट जो डिझाईन करतो तो पूर्णपणे इथून डिझाईन करतो. तर त्या कलेबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली या दोन्ही कलांचं कम्पॅरिझनच नाहीये. म्हणजे करेक्ट. तुम्ही जे हाताने करता, स्केच करता, ही तर अगदी वेगळी कला आहे. राईट. जे मी करतो त्यात डिजिटल गोष्टींचा, टूल्सचा खूप सारा म्हणजे वापर जितका मी मेंटली त्यात इन्व्हॉल्व्ह असतो तितके ते टूल्स पण त्यात इन्व्हॉल्व्ह असतात. राईट. सो मला ह्या दोन गोष्टींचं कधी कम्पॅरिझन करावं असं वाटत नाही, रादर ते होणारही नाही. कारण या Exactly. दोन्ही कला वेगळ्या आहेत. पण कलर स्कीम काय असावी किंवा बॅकग्राऊंड फोरग्राऊंड काय असावं, तुमच्या डोळ्यांचा रंग कसा असावा, केसांचा रंग कसा असावा, ह्या सगळ्याची मदत ना मला जे मी फोटोग्राफीचा स्टडी केला होता, त्यातनं जे झाली. 3 वर्ष मी फोटोग्राफी शिकलो ना, त्या सगळ्याची मदत मला पोर्ट्रेटमध्ये झाली. फोटोग्राफी कुठून प्रोफेशनली शिकला होता? हो, मी मास्टर्स इन फिल्म मेकिंग आहे. ओके. हां, माझं शिक्षण मास्टर्स पूर्ण झालंय. 3 वर्ष ग्रॅज्युएशन मी फोटोग्राफीत केलंय. त्यानंतर मी फिल्म मेकिंगचा कोर्स केलाय. म्हणजे आय मीन मास्टर्स केलंय पूर्ण. आणि त्या सगळ्याचा उपयोग आता मला इकडे होतोय. राईट. सो मला असं वाटतं ना, की स्केचिंग किंवा पेन्सिल स्केच किंवा या दोन्ही गोष्टी ना अगदी सेपरेट आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की डिजिटल गोष्टी तुमच्या हातात आहेत किंवा डिजिटल गोष्टी हातात आल्यानंतर तुम्ही अजून एनहान्स होता. तसं काहीसं ही पोर्ट्रेटची गंमत आहे. की तुमचं जसं जसं टूल्स अपडेट होत जसं तसं तुम्ही मेंटली किंवा त्या गोष्टींमधला प्रोसेस तुमची एनहान्स होत जाते. पहिला व्हायरल पोर्ट्रेट कुठला होता आणि तो क्षण कसा होता? पहिलं व्हायरल पोर्ट्रेट माझं रात्री 3:30 वाजता झालेलं. शरद पोंक्षे सरांचं. अच्छा. जे मी शेअर केलं आणि सकाळी उठून मी बघितलं होतं की त्याच्यावर सरांनी खूप छान ते रिशेअर करून त्याच्यावर कॉम्प्लिमेंट केली होती मला. असा भला मोठा एसे लिहिला होता अच्छा. की खूप छान वाटतंय वगैरे वगैरे वगैरे. खूप मोठा मेसेज मस्त होता. शरद पोंक्षे सरांचं पहिलं पोर्ट्रेट, जे पोर्ट्रेट म्हणता येईल असं पहिलं पोर्ट्रेट. त्याच्या आधी मी बराच उठारेटे केले होते. पण ते व्हायरल झालं होतं. त्याच्यावर येणारे रिस्पॉन्सेस खूप छान होते. आणि तसंही ज्यावेळी ते व्हायरल झालं त्यावेळी फेसबुकला माझे 110-120 मित्र असतील. अच्छा. हां. पण ते ज्यावेळी व्हायरल गेलं त्यावेळी येणारा जो रिस्पॉन्स होता तो खूप मला शॉकिंग होता. सरप्राईजली शॉकिंग होता. एक्झॅक्टली. सो पहिलं पोर्ट्रेट माझं ते खूप छान झालं होतं व्हायरल. नाना पाटेकरांचा ज्यावेळेस फोन आला होता त्यावेळेस रिएक्शन काय होती? ही रिॲक्शन ना दरवेळी मला सांगताना अजूनही धडधड होते. कारण सकाळी 7:30 वाजताचा फोन होता. थरारून आलेला घाम होता. भीती वाटत होती, धडधड होत होती आणि कोणीतरी गंमत करतंय असंही वाटत होतं. राईट. पण तो फोन माझ्यासाठी खरं म्हणजे मग तुम्ही जे विचारलं की Turning टर्निंग point. पॉईंट कसा असतो, तर कदाचित तो फोन माझ्यासाठी खूप हाईप करणारा होता, की या सगळ्या मुवमेंटमध्ये की तू करत राहा असा एक स्टॅम्प देणारा तो फोन होता. की असा समोरून आवाज येतोय की नमस्कार प्रणव, नाना पाटेकर बोलतोय. हा आवाज येणं हे माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. सो कमाल मुवमेंट होती ती. एका वर्षामध्ये 1000 पोर्ट्रेट, हे म्हणजे प्रत्येक दिवशी साधारणतः किती पोर्ट्रेट्स बनवत होतास? माहित नाही, असं काही टार्गेट नव्हतं. एका वर्षात 1000 होतील असंही काही डोक्यात नव्हतं. आपण मगा म्हणलं तसं मी फक्त फ्रस्ट्रेशन बाहेर काढत होतो. करेक्ट. मला कुठल्याही वे मध्ये माझं जे काही रुटीन चाललं होतं ते थांबवायचं नव्हतं. पॅन्डेमिक येऊ देत नाही तर अजून कुठल्याही गोष्टीचा फुल स्टॉप मला नको होता लाईफमध्ये. म्हणून मी ते करत गेलो फक्त. आणि त्यावेळी बाकी कुठली गोष्ट नव्हतीच करायला. म्हणजे तुम्ही घराबाहेर पडू शकत नव्हते, तुम्ही मित्रांना भेटू शकत नव्हते, तुम्ही काही टाइम स्पेंड करू शकत नव्हते. सो मग काय करायचं तर पोर्ट्रेट करायचं, एवढंच होतं. म्हणून मी ते करत गेलो. आणि खरं सांगू तर हा टप्पा मलाही माहित नव्हता. फक्त मी करायचो काय की ते एक फोल्डर तयार होतं आणि 800चा टप्पा झाला की मी फेसबुकला शेअर करायचो. आज माझे 800 पोर्ट्रेट पूर्ण झाले, 900 झाले, 1000 झाले. असं कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवतं हे माझ्या अजिबातही डोक्यात नव्हतं. आणि आपण म्हणतो ना की तुम्ही तुमचं काम कन्सिस्टन्सी ठेवत प्रामाणिकपणे राहा करत राहा. आणि कोणीतरी त्या गोष्टीची Observe दखल घेतं. ते तशी दखल फक्त ती घेतली गेली काही. आणि मुळात तुम्ही जो मगा उल्लेख केला वर्ल्ड रेकॉर्ड, हा माझ्या बाप जन्मात कोणाला माहित नाही की वर्ल्ड रेकॉर्ड कसा असतो, काय असतो, तो काळा का गोरा हे कोणाला माहित नव्हतं. पण जी दखल घेतली गेली त्यातनं येणारं हा फक्त रिझल्ट आहे की त्या 1000 पोर्ट्रेटवर वर्ल्ड रेकॉर्ड रजिस्टर झाला.
इतकंच. एशियाज यूथ आयकॉन म्हणून ज्यावेळेस आपण बघतो की प्रणव हे नाव कोरलं गेलेलं आहे त्याच्यावर, तर प्रणवने 1000 पोर्ट्रेट्स केले, पण ते कसे केले, त्याच्या मागे काय मेहनत होती? किंवा लॉकडाऊनमध्ये तू आता जसं सांगितलंस की तुला फक्त फ्रस्ट्रेशन काढायचं होतं. ते फ्रस्ट्रेशन अशा पद्धतीमध्ये काढून एक अवॉर्ड किंवा एक टायटल आपल्या नावाला येणं, ह्याच्यासाठी तू यूथला काय संदेश देऊ शकतोस? मला असं वाटतं ना, की कुठलीही गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मी आता स्पीकर म्हणून जातो किंवा बऱ्याचशा स्कूल कॉलेजेसमध्ये माझं एकच सांगणं असतं, की अ, खूप फील्ड आहेत. Correct. म्हणजे मी फोटोग्राफीचं शिक्षण घ्यायला लागल्यावर मला कळलं, की फोटोग्राफीमध्ये अजून इतके फील्ड आहेत किंवा बरोबर. वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याच्या. सो कुठलीही गोष्ट करायची ना, तर त्यामध्ये तुमचं एक तर कामात सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट तुम्ही करत असाल, तर तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे, की हां, मी जे करतोय ना, ते भारी असणार आहे काहीतरी. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ना आपण कोणाला चीट करत नाहीये, आपण कोणाला Right. दुखवत नाहीये. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करतोय, तर कुठेतरी जाऊन त्या गोष्टीची दखल घेतली जाते. प्रणव सातभाई ह्या नावाच्या मागे कधीतरी विश्वविक्रमवीर लागेल हे मी कधी इमॅजिन केलं नव्हतं. किंवा मला घरातही कोणी ह्या फील्डमध्ये कोणी नाहीये. आर्ट फील्डमध्ये माझ्या घरात कोणीच नाही. पण असं काहीतरी होतंय याचं कारण काय, की मी फक्त तेवढंच करत होतो. बरोबर. म्हणजे मी झोपतानाही पोर्ट्रेटचा विचार करायचो, मी उठल्यावरही पोर्ट्रेटचा, मी जेवतानाही पोर्ट्रेटचा विचार करायचो. म्हणून आज कुठेतरी जाऊन ते टायटल माझ्या नाव मागे लागलंय. सो हे जास्त इम्पॉर्टंट आहे, की फक्त कामातली कन्सिस्टन्सी आता मॅटर करते. प्रदर्शनांना आपण बघतो की बरीच गर्दी होते ज्यावेळेस प्रदर्शनं असतात. आता नवीन प्रदर्शन कुठलं येत असेल, तर त्या प्रदर्शनाबद्दल काय सांगू शकशील? खरं तर ना ही कन्सेप्ट काय आहे, की माझ्या आजूबाजूचे लोक होते. हं, त्यांनी मला सांगितलं, की किती दिवस सोशल मीडियावर तू एक्झॅक्टली. डिजिटली कॉपीज दाखवशील. आणि हळू-हळू जसं तुम्ही सुरुवातीला विचारलं, की मी बुजरा वगैरे होतो, तर हा एक माझ्यासाठी पण एक अपॉर्च्युनिटी होती, की लोकांना राइट. 1 टू 1 मला भेटता येणार होतं. करेक्ट. म्हणून हा एक्झिबिशनचा घाट घातला. खरं सांगू तर पहिलं एक्झिबिशन मी नाशकात भरवलं, छोटेखानी हं. भरवलं. म्हटलं होम पिचचे खेळून बघूया. राइट. एक बसला तर 6 नाहीतर आपले स्टंप घेऊन घरी निघून जाऊ. करेक्ट. पण भरवलेल्या एक्झिबिशनला प्रचंड सुंदर प्रतिसाद मला मिळाला. 3 दिवसाच्या एक्झिबिशनला. लोकं 1 टू 1 प्रश्न विचारायला लागली. मलाही क्युरिओसिटी माझी वाढत गेली, की बरोबर. लोकांना पडणारे प्रश्न काय आहेत? बऱ्याचशा लोकांकडनं, बऱ्याचशा आर्टिस्ट लोकं जे एक्झिबिशनला येतात त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. पण मिळणारा प्रतिसाद खूप छान असतो. आत्तापर्यंत माझे 6 एक्झिबिशन झाले ऑल ओव्हर महाराष्ट्र. पण प्रत्येक एक्झिबिशनला मिळणारा रिस्पॉन्स तेवढाच ताकदीचा असतो, तेवढाच छान असतो. Correct. आणि जसं सुरुवातीपासनं आपण जे म्हणत जातो ना, की सुरुवातीपासनं ज्या लोकांना आपण टीव्हीत बघतो, त्या लोकांना मला प्रत्यक्षात भेटण्याची संधी माझ्या एक्झिबिशनमधनं मिळते. एक्झॅक्टली. सो माझ्यासाठी ही गोष्ट ना ट्रिगर पॉइंट असते, की नवीन कामासाठी मला अजून चालना मिळते ती करायला. नॉर्मली ज्यावेळेस आम्ही बघतो की प्रणव सातभाई हे नाव ज्यावेळेस येतं, त्यावेळेस प्रणवला मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण ओळखलं जातं. एंटरप्रिन्युअर म्हणूनही बघितलं जातं, कारण डिजिटल पोर्ट्रेट्स सेल करतोस तू तुझे, आणि एक आर्टिस्ट म्हणूनही बघितलं जातं. ज्यावेळेस तुझं नाव कुठं लिहिलं जाईल, त्यावेळेस त्याच्या पुढे एंटरप्रिन्युअर, आर्टिस्ट की मोटिवेशनल स्पीकर काय लिहिलं जावं असं तुझं वैयक्तिक मत आहे? मला असं वाटतं, की एखादा आर्टिस्ट या तिन्ही गोष्टींवर काम करू शकतो. म्हणजे हरकत नाहीये. माझ्या नावापुढे माझं नाव फक्त प्रणव सातभाई म्हणून असेल तरीही मी हॅपी आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की आर्टिस्ट ही माझी पहिली ओळख आहे, करेक्ट. की मी त्यातनं सगळी सुरुवात केली आहे. नंतर हे पोर्ट्रेट मी सेल केले. त्यातनं मला जे काही सोर्स माझा सुरू झाला, सोर्स ऑफ इन्कम सुरू झाला. नंतर ह्या पोर्ट्रेटचा एक्सपिरियन्स कसा असं म्हणून मी कुठेतरी काहीतरी बोलायला जातो. सो सुरुवातीला मी आर्टिस्टच आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट होत गेल्या. पण मला असं वाटतं, की मी तिन्ही गोष्टींवर छान काम करू शकतो. काही हरकत नाही. एक्झॅक्टली. प्रणव, आयुष्यातलं सगळ्यात इमोशनल आणि भावनिक पोर्ट्रेट कुठलं होतं? खूप आहेत. सगळेच पोर्ट्रेट तसे इमोशनली कनेक्टेड असतात. हे असं एक सांगणं जरा अवघड आहे. पण मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतो, की माईंचं केलेलं पोर्ट्रेट. सिंधुताईंचं. सिंधुताई सपकाळांचं. हे माझ्यासाठी कायमच एक इमोशनल पार्ट आहे तो माझ्या लाईफचा. म्हणजे एक आपण म्हणतो, की सॉफ्ट कॉर्नर आहे माझ्या हार्टमधला तो. कारण मी ते पोर्ट्रेट आता जवळपास माईंचे मी 48 पोर्ट्रेट पूर्ण केलेत. हं, हं. फक्त माईंचे. सो पहिलं पोर्ट्रेटमधली जी माझी एक संवेदना होती किंवा जे काही पहिलं पोर्ट्रेट करताना जी एनर्जी होती ती अजूनही 48व्याला पण तीच आहे. एक्झॅक्टली. सो ते फिलिंग माझ्यासाठी इमोशनल पण आहे. ते फिलिंग माझ्यासाठी काय म्हणू शकतो आपण एक नवीन ऊर्जा कवाड देणारं. ओपन करण्याचं एक साधन पण आहे. कारण प्रत्येक माईंडचं पोर्ट्रेट हे म्हणजे मी ममताताईला ही गोष्ट कायम म्हणतो, हं. की मला असं वाटलं की मी कंटिन्युअसली पोर्ट्रेट करतोय आणि मला थोडंसं असं वाटतं की आता खूप कंटिन्यू मी पोर्ट्रेट करत असल्यानंतर मी रिफ्रेशिंग म्हणून मी माईंडचं पोर्ट्रेट करतो. अरे वा, क्या बात आहे. सो माझ्यासाठी ते चार्जिंग आहे माझी ती, की माईंडचं पोर्ट्रेट करणं हे माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे.
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ता आपल्या महाराष्ट्रातले लाडके लोकनेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज हे आपल्यात नाहीत. अजितदादांचं पोर्ट्रेट ज्यावेळेस केलं आणि अजितदादांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, तो प्रसंग काय होता प्रणव? तो खरं सांगू तर म्हणजे ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवसानंतर अजूनही ते थोडं विश्वास बसणं अवघड आहे त्या गोष्टीवर. करेक्ट. अजितदादा आणि मी जवळपास 10 ते 12 मिनटं सोबत होतो. मंत्रालयात आमची भेट झाली. सकाळी मला टाईम दिला गेला होता सकाळी 7:30 वाजेचा करेक्ट. भेटायला. आणि त्यांना अर्थातच माझ्याबद्दल काही माहीत नव्हतं. त्यांना सोर्सकडनं सांगितलं गेलं की असं असं आर्टिस्ट एक्झिबिशन पोर्ट्रेट द्यायला तुम्हाला येतोय. झाल्यानंतर म्हणजे अगदी हातात हात मिळवल्यानंतर पहिलाच प्रश्न त्यांचा हा होता की हात एवढे गरम का रे तुझे? असं असं त्यांनी एकदम कॉमिक विचारलं होतं मला. त्याचं उत्तर खरं तर ते गेल्यानंतर मिळालं की खूप आवडत्या एका व्यक्तीला आपण भेटलो होतो. राईट. मी हे शेअर पण केलं होतं. ती मेमरी खरं तर अशी कोरली गेली आहे. माझ्या अपकमिंग एक्झिबिशनचं ओपनिंग अजितदादा करणार होते. अच्छा. जे मी प्लॅन केलं होतं, सगळं डिस्कशन झालं होतं. आणि एक आनंद खूप वेगळा होता की आपल्या बड्डेला आपल्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फोन करताय विश करायला, किंवा जो फोन त्यांच्या हातात असतो त्या फोनचा नंबर माझ्या व्हॉट्सअपवर आहे. तुला कधीही काही लागलं तर तू सांग, अर्थमंत्री आहे मी, असं वालं एक कॉमिक त्यांचं वाक्य होतं. ज्यावेळी ते दिलं गेलं, आमची भेट झाली, माझी फॅमिली माझ्यासोबत होती सगळी. ते दिल्या गेल्यानंतरचं मी अगदी त्यांच्या चेंबरमधनं बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात माझ्या हातात ॲप्रिशिएशन लेटर होतं. माझ्या लाईफचा पहिला गव्हर्नमेंटचा कागद माझ्या हातात आलेला होता की अजितदादांनी पूर्ण ॲप्रिशिएट करून स्वतःच्या हाताने त्यावर सिग्नेचर केलेली होती. राईट. माझ्यासाठी ही मेमरी माझ्यासाठी न पुसणारी आहे. म्हणजे हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि आय एम सो लकी की मला त्यांच्याबरोबर तो टाईम स्पेंड करता आला. एक्झॅक्टली. मला सकाळी 8:30 वाजता ज्यावेळी मी मंत्रालयात गेलो, माझा टाईम थोडासा अर्धा तासाने मी मिस केला होता बिकॉज ऑफ ट्रॅफिक. त्यावेळी मला सांगितलं गेलं की अजितदादा निघालेत. अच्छा. हां, आणि लवकर जातो, लवकर भेट बरोबर. वगैरे. दादा म्हणजे वेळेचे पक्के. टाईम खूप इम्पॉर्टंट. सो लवकर जा आणि लवकर भेट. दादा निघालेत. ते ॲक्च्युली निघत होते, पण तरीही त्यांनी तो 12-15 मिनिटाचा वेळ मला दिला. सो माझ्यासाठी ही गोष्ट कायम स्मरणात राहणारी आहे आणि ती बेस्ट मेमरी आहे. म्हणजे मी ते शब्दात नाही व्यक्त करू शकत. आज महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यात नाही आहेत. त्याबद्दल आम्ही इनविन्झिबल सोल्सतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एखादी गोष्ट प्रणव ज्यावेळेस आपण एखाद्या आई वडिलांसाठी किंवा एखाद्या मॅरिड कपलसाठी करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्याच्याशी भावना खूप कनेक्टेड असतात. तुझे बरेचसे पोर्ट्रेट्स आम्ही बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये लहान बाळांना घेऊन आई वडिलांचा असा एक छानसा असा पोर्ट्रेट तू डिझाईन करतो आणि तो त्यांना देतो. त्यावेळेस त्यांची जी रिॲक्शन येते ती तुझ्यासाठी काय असते? माझ्यासाठी नवीन 10 पोर्ट्रेट करण्याची ऊर्जा असते. कारण आता तर ठीक आहे, सुरुवातीचा पिरियड असं व्हायचं की मला रेफरन्सेस यायचे. आता तर फक्त कधीतरी चेहराच येतो, ओके. कधीतरी हाफ चेहरा येतो, कधीतरी काहीतरी फक्त कुठेतरी सापडलंय जुनं आम्हाला अल्बममध्ये की माझे बाबा एवढेच दिसत आहेत आणि बाकीचा फोटो कट झालाय, असे फोटोज येतात. रिसेंटली एक आउट ऑफ इंडियाची एक माझ्याकडे आलेली असाइनमेंट अशी होती की मी आता 27 वर्षाची आहे, माझी आई माझ्या लहानपणीच गेली आहे. अच्छा. आणि माझी इच्छा आहे की मी आईच्या कडेवर असावं. तुम्हाला मी लहानपणी इमॅजिन, म्हणजे तुमच्या लहानपणीचे फोटो मला मिळतील, आईचं काय, म्हणजे आई तुमच्या यंग एज मध्ये कशी असेल हे मी कसं इमॅजिन करू. करेक्ट. असे बऱ्याचदा प्रश्न पडतात, टास्क येतात, पण लकीली ते पोर्ट्रेटही पूर्ण होतं. स्वामी ते करून घेतात अर्थातच. आणि ते पोर्ट्रेट त्यांच्याकडे गेल्यानंतरची त्यांची रिॲक्शन ही ते प्राइसलेस असते. म्हणजे ती काय मला अमाऊंट देणार आहे यापेक्षा ती काय रिॲक्शन देणार आहे हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट असतं. एक्झॅक्टली. जसं की आता तुझ्या बोलण्यातनं आलं की स्वामी करून घेतात, तर आम्ही बघितलं की स्वामी समर्थांचं देखील उत्कृष्ट असं पोर्ट्रेट आम्ही बघितलेलं आहे. ते पोर्ट्रेट डिझाईन करताना जेवढा काही एक्सपिरियन्स असेल किंवा स्वामी समर्थ ते पोर्ट्रेट जरी तुझे डिझाईन करून घेत असले तरी त्यांचं पोर्ट्रेट बनवायचं, तो प्रसंग कसा होता? स्वामी बाकीचे पोर्ट्रेट करून घेता म्हणल्यावर स्वतःच करायला काय. खरं सांगू, स्वामींच्या पोर्ट्रेटला एफर्ट्स नाही लागत, होऊन जातं. आणि तो पूर्ण झाल्याचा फक्त एक पीस मिळतो. म्हणजे
खरं सांगू तर वाव हे पोर्ट्रेट किती छान झालंय यापेक्षा बघत बसावं इतकं ते छान असतं. आणि असं खूप क्वचित होतं की आपल्याच पोर्ट्रेटचं कौतुक आपण स्वतः करतोय, पण स्वामींच्या बाबतीत हे होतं. मी स्वामींचं पोर्ट्रेट केल्यावर मी आनंदाने मिरवतो ते पोर्ट्रेट सगळीकडे. करेक्ट करेक्ट. खरंच सांगू तर ह्या सगळ्या जर्नीच्या सुरुवातीपासून स्वामी सोबत आहेत. अगदी पहिलं पोर्ट्रेट माझं स्वामींचं होतं, ज्यातनं मला पैसे मिळाले होते. राईट. तिथून ते अगदी आजच्या ह्या पॉडकास्टपर्यंत स्वामी सोबत आहेत. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक दिवसाला त्या गोष्टीची जाणीव होते की हे होतंय, यामागे कोणीतरी चालवणारा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी अगदी आहेत. आणि म्हणजे माझं तर ह्या गोष्टीवर ठाम मत आहे की ते असतात. करेक्ट. तुम्ही आनंदात असाल तरी ते असतात, तुम्ही दुःखात असाल तर ते हमखास असतात. सो मी अनुभव केला या गोष्टी. जसं आता तू सांगितलंस की दुःखात असताना तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी कधी कठीण वेळ येते. तुझ्या आयुष्यातली कठीण वेळ कुठली होती? एकदा मला माझं फील्ड मिळालं त्याच्यानंतर मला नाही वाटत काही कठीण आलं लाईफमध्ये. त्याच्या आधी? त्याच्या आधी हेच होतं थोडासा. सुरुवातीपासूनच मी अत्यंत हुशार नाही म्हणजे कठीण असं ॲसच काही नाही, कारण लकीली मला आई वडील स्वामी कृपेने असे मिळालेत ना की मी जे म्हणतो त्याला ते मोह म्हणतात, कारण त्यांना माहिती आहे की मी त्या गोष्टीचा गैरवापर किंवा ॲब्यूज कधी करणार नाही. आणि ते गोष्ट मी कदाचित ह्या जर्नीत थोडीफार प्रूव्ह पण केली असावी म्हणून. आणि दुसरी गोष्ट ह्या साईड याची दुसरी साईड अशी आहे ना की माझ्या लाईफमधले लोक, बरोबर, की माझ्या लाईफमध्ये कुठलीच सिच्युएशन अशी कधी येत नाही की माझ्याकडे त्या गोष्टीला अनुसरून कोणी माणूस नाही आहे. एक्झॅक्टली. सो मला नाही असं कधी होत की मी डाऊन झालोय, मला कधी डिप्रेशन आलंय, मी असं फ्रस्ट्रेट झालोय, असं नाही होत माझ्या बाबतीत कधी. आपण म्हणतोच ना की नॉर्मली ज्यावेळेस आपला एम क्लिअर असतो किंवा आपला दृष्टिकोन खूप स्वच्छ असतो त्यावेळेस आपल्याला आयुष्यात चांगली लोकही भेटत जातात. अगदी. आणि माझं तर त्याच्याही उपर म्हणणं आहे की फ्रस्ट्रेशन, मी आता जसं म्हणालो की तुम्हाला फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन जर येत असेल ना तर स्वामींचं नामस्मरण करावं, काही होत नाही, म्हणजे काही फरक पडत नाही फारसा. ज्यावेळेस आम्ही वॉल चेक करत होतो त्यावेळेस आम्हाला दिसलं की फोटोग्राफी जी आहे ती खूप अप्रतिम प्रकारची असते. सो फोटोग्राफी बद्दल काय सांगू शकशील प्रणव? ह्या सगळ्या पोर्ट्रेटच्या जर्नीमध्ये ना फिरणं होतं बऱ्याचदा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं जाणं होतं. सो मला मॉर्निंगचं ट्रॅव्हलिंग जास्ती आवडतं. So म्हणून सनरायझेस माझ्याकडे खूप आहेत. म्हणजे मी रस्त्यात अगदी पर्पजली उतरून सनराईज क्लिक करतो, किंवा जर इव्हिनिंग असेल तर सनसेट वगैरे क्लिक करायला मला जास्ती आवडतं. फोटोग्राफीसाठीच केलेला हा सगळा अट्टहास होता. अच्छा. आणि ती माझी चालू आहे, म्हणजे मी सायमल्टेनियसली करत असतो फोटोग्राफी. बरोबर. आम्ही ज्यावेळेस तुमच्या वॉलवर चेक करत होतो त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला खूप जाणवली, ती म्हणजे वैभव जोशी यांची फोटोग्राफी खूप दिसते. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? वैभव दादा खरं त्याचे फोटो क्लिक करायला मला जास्ती आवडतं. अच्छा. त्याचे एक्सप्रेशन, त्याची मांडण्याची पद्धत, त्याचे हातवारे, आणि जे काय मी इथं अगदी क्षणिक ते कॅमेऱ्यात कैद होणं हा तो अट्टहास असतो. खरं मी वैभवदाच्या कार्यक्रमांना खूप जास्ती जातो, म्हणजे अगदी ऋतुपर्व असू देत, सोबतीचा करार असू देत, किंवा अजूनही कुठे जिथे वैभवदा स्टेजवर दिसणार असेल तो कार्यक्रम मी आवर्जून अटेंड करतो. आणि अगदी धावपळ करत पहिली चेअर मिळवतो कॅमेरा घेऊन, कारण मला वैभवदाला टिपायचं असतं. बऱ्याचदा कॅमेरा नसतोही, मी बऱ्याचदा त्याचे मोबाईलमध्ये पण फोटोज काढले. अच्छा. वैभवदा हा माणूस म्हणून माझा प्रचंड फेवरेट आहे. करेक्ट. अगदी रिसेंटली घडलेला एक किस्सा सांगतो. मी एका कार्यक्रमाच्या वेळी, माईंचाच कार्यक्रम होता 4 जानेवारीचा, त्यावेळी आमची भेट झाली. वैभवदा जनरली भेटल्यानंतर मिठी मारतो, तिने मिठी मारली. मला खूप सुंदर हिनाचा वास आला, हिना अत्तराचा. मी वैभवदाला म्हटलं तू हिना लावलंयस का? म्हणे हो. खूप सुंदर आहे. मी खिशात हात टाकला, म्हणे हे स्वामींचा प्रसाद. आणि म्हणजे हा तर झाला एक गमतीचा भाग, किंवा मला स्वामींचा प्रसाद म्हणून त्याने दिलेली ती गोष्ट. करेक्ट. पण एका कार्यक्रमाच्या वेळी मी अगदी पहिल्या रांगेत बसलो होतो. मी होतो, माझ्या शेजारी ममताताई होती, आम्ही सगळे बसलेलो होतो. आणि एका कवितेच्या वेळी त्याने असा हात वरती केला आणि स्टेजवरनंच माईकवरनं म्हणला, प्रणव पोज देतोय, काढ फोटो. सो कदाचित त्यालाही फोटोग्राफी आवडत असावी. करेक्ट. पण वैभवदाला क्लिक करायला एक वेगळीच मजा आहे. म्हणजे मला खूप आवडतं वैभवदा ज्यावेळी स्टेजवर असतो आणि मी त्याच्यासमोर कॅमेरा घेऊन बसलेलो असतो, त्यावेळी मला असं त्याला बघण्यापेक्षा कॅमेराच्या लेन्समधून बघण्यात मला जास्ती मजा येते. क्या बात. काही प्रश्न आपल्या दर्शकांकडनं पण आपल्याला येत असतात, मेसेजवर येत असतात. तर त्यातनं एक प्रश्न असा आला होता की प्रणवकडनं आम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायला आवडेल, यशासाठी महत्वाचं काय, कन्सिस्टन्सी की टॅलेंट? दोन्ही.
आणि जर दोन्हीची सांगड जर कोणाला घालता येत नसेल तर तो यशस्वी होऊच शकत नाही. ह्याच्यावर काय म्हणणं आहे? असं नाही आहे. दोन्हीची सांगड घालता येत नसेल म्हणजे कुठेतरी तुमचे एफर्ट्स कमी पडतात. कमी पडतात. पहिली गोष्ट असं नाही होत की मला सातत्यच ठेवता येत नाही असं माणूस म्हणजे माझ्या तरी बघण्यात नाही. राईट. आणि कदाचित मग ते तुमचं फील्ड नाही जिथे तुम्ही सातत्य नाही हा सातत्य ठेवू शकत नाही म्हणण्यापेक्षा जिथे तुम्ही स्ट्रेस देताय ते तुमचं फील्ड नाही आणि तुम्हाला कंटाळा येतोय. मुळात ना जर फील्ड तुम्ही अट्टाहासाने चॉईस केलंय तर तुम्हाला त्या फील्डमध्ये बोर कधी होत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे मला बोर होतंय असं माझ्या बाबतीत कधी होत नाही. दुसरी गोष्ट, यार आता खूप झालं आणि मी कंटिन्युअसली तेच करतोय असं कधी होत नाही. आवडतं फील्ड असेल तर आता मी म्हणजे आता आज मी पुण्यात आहे, उद्या मी मुंबईत आहे, परवा मी परत नाशिकला जाऊन काम करणार आहे. मला कधी ट्रॅव्हलिंगचा त्रास होत नाही. मला कधी म्हणजे अरे यार मी कंटिन्युअसली हेच करतोय असं मला कधी होत नाही. किंवा मी कंटिन्यू एकच कुठलं तरी पोर्ट्रेट ऑर्डर घेऊन बसलोय असंही कधी होत नाही. तसंही कधी नाही. सो मी हॅपी असतो. जर मी माझी फील्ड आहे, मी माझ्या अट्टाहासाने चॉईस केली तर आता माझे परतीचे दोर कापले गेलेत हे मला माहिती आहे. मला रिटर्न नाही जाता येणार आहे ॲट एनी कॉस्ट आणि मला जायची इच्छा पण नाही आहे. सोशल मीडिया जो आहे ना तो बऱ्याच तरुणांच्या आयुष्यामध्ये खूप वाईट काम करतो. बरेच जण कॉलेज असू देत, आजकाल वर्किंग प्रोफेशनल्स जरी म्हणले तरी आयुष्य त्यांचं सोशल मीडिया बघण्यात जातं. पण हा सोशल मीडिया तुझ्यासाठी एक चांगला पॉझिटिव्ह टर्निंग पॉईंट ठरला, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकशील? सोशल मीडिया वाईट काम करतो असं नाहीये. सोशल मीडियाचं वाईट काम काम केलं केलं जातं. जातं. तो काय करतो, त्याला ओपन केलं तर तो बिचारा ओपन होतो आणि ती दुधारी तलवार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही ज्या साईडनी फिरवाल त्या साईडनी ती फिरली जाते. तुम्ही त्याचा कसा उपयोग करायचा हे टोटली तुमच्या बोटांवरचा खेळ येतो. तुम्ही त्याच्यात काय इनपुट्स देताय, त्यानंतर तो तुम्हाला काय आउटपुट देतोय हे सगळं तुम्ही ठरवताय. किंवा सोशल मीडिया तर आता ठीक आहे, म्हणजे जेव्हा मी वापरत होतो तेव्हा तो एवढा कदाचित 19-20 मध्ये मी याच्यावर ऍक्टिव्ह झालो. राईट. तेव्हा इंस्टाग्राम किंवा रील्स एवढा काही फॉर्मॅट तेव्हा नव्हता. पण आता ते आहेत की सगळ्या गोष्टी आणि अगदी कुठेही तुम्ही सेल्फी कॅमेरा लावून काहीही शूट करू शकता. सो आता काहीही मध्ये काय येतं हे तुम्ही ठरवाल. म्हणजे तुम्हाला त्याला काय इनपुट्स द्यायचे. सो माझ्यासाठी तर ते वरदान आहे. म्हणजे फ्रँकली सेइंग मला सोशल मीडियाचा वाईट असा कधी अनुभव आला नाही. एक्झॅक्टली. आणि लोकांच्या बाबतीतही नाही. म्हणजे हा माणूस मला कनेक्ट झाला ना, हा माझ्याशी असं कसं बोलतो असंही कधी झालं नाही. शेवटी तुम्ही गिव्ह अँड टेक पॉलिसीज आहे. तुम्ही जे द्याल ते तुम्हाला रिटर्न मध्ये येणार आहे. सो यूथ याचा वाईट वापर होऊ शकतो म्हणून हे बाजूला ठेव असं माझं तरी काही वैयक्तिक मत नाहीये. ह्या गोष्टीतनं आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे सोशल मीडिया हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच हातामध्ये असतो. पण सोशल मीडियाचा नक्की वापर तुम्ही कशा पद्धतीमध्ये करताय आणि त्यातनं काय घेताय हे खूप महत्वाचं आहे. आपण बघतो आजकाल बरीचशी लहान मुलं हातामध्ये मोबाईल घेतात, त्याच्याशिवाय जेवत नाहीत. पण त्या मोबाईलवर ते काय बघतात हेही तितकंच महत्वाचं आहे. सो हा संदेश प्रत्येकाला प्रणवकडनं आणि आमच्याकडनं आम्ही देऊ इच्छितो की सोशल मीडियाचा जेवढा होऊ शकेल तेवढा पॉझिटिव्ह वापर तुम्ही करा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो मला तुला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला आवडेल प्रणव, की पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात आम्ही प्रणवला कुठं बघायचंय? प्रणवचं पुढच्या 5 वर्षाचं टार्गेट काय असेल? अजून काहीतरी क्रिएटिव्ह, अजून काहीतरी बियॉन्ड इमॅजिनेशन करण्याचा प्लॅन आहे. मी माझ्या मागच्याही म्हणजे जे गेल्या पॉडकास्टमध्ये पण मी बोललो होतो की अजून पुढचे 2 वर्ष असे काही सेट काय म्हणू शकतो आपण, असे काही गोल्स एम असे सेट करून जे काही आहेत माझ्या प्लॅन्समध्ये किंवा बकेट लिस्टमध्ये ते पूर्ण करायची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, जे मी आत्ता करतोय त्याला अजून मी एनहान्स कसा करू शकतो यासाठी मी प्रयत्न करेन. अर्थातच मी या फील्डमध्येच काहीतरी करत असेल. पुढच्या 5 वर्षात परत भेटूच. आता जसं आपण एवढं सगळ्या गोष्टींवर चर्चा केली, तर त्यातनं एक गोष्ट मला प्राकर्षाने जाणवतीये, ती ही की आपल्या फील्डविषयी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. मग ती कुठलीही फील्ड असो. पण प्रणवच्या आयुष्यात जर आर्ट ही गोष्ट नसती तर प्रणव आज कुठल्या साईडला असतं? मी इमॅजिनच नाही केलंय कधी. मी Medical करणार field? नाही 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 मी इंजिनियर मेडिकल तर नाहीच, पण दुसऱ्या कुठल्या फील्डला मी नाही इमॅजिन केलंय कधी. म्हणजे मी करेल ते हेच करेल हे मी खूप आधीपासून ठरवलं होतं. म्हणजे सक्सेस आला माझा, फेल्युअर आला माझा आणि फेल्युअर येणारच नाही याचा पूर्ण कॉन्फिडन्स मला होता. सो मी दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये असतो असं इमॅजिन पण नाही करू शकत. आत्ताच रिसेंटली जसं की आपण बघितलं की वर्ल्ड टॅलेंट अवॉर्ड 2026 साठी तुझी निवड करण्यात आली. सो त्याच्याबद्दल काय सांगू शकशील?
खरं तर हा वर्ल्ड टॅलेंट अवॉर्ड हे 3 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये अवॉर्ड शो होता. ओके. अनफॉर्च्युनेटली मला नाही जाता आलं. काही मेडिकल घरात इश्यूमुळे. अच्छा. पण ते अवॉर्ड 26 मधलं माझं पहिलं अवॉर्ड. आणि ही गोष्ट ना, अवॉर्ड ही गोष्ट कायमच ॲप्रिशिएटिंग असते. एक्झॅक्टली. म्हणजे नवीन काम करण्याचं एक बळ देणारी असते. मग मला अवॉर्ड मिळाल्यानंतर पहिला प्रश्न येतो, की ह्या अवॉर्डचं ओपनिंग कुठे करायचं? सो मी बऱ्याचदा असं होतं, की माझं सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड ज्यावेळी मिळालं होतं, त्यावेळी मी मांजरीत माहींच्या आश्रमात गेलो होतो. राईट. ह्याही अवॉर्डचं किट आल्यानंतर मी मांजरीत जाणार, माहींच्या आश्रमात ते ओपन करणार. कारण मला अवॉर्ड शोला जाता आलं नाही. एक्झॅक्टली. म्हणून पण ही गोष्ट माझ्यासाठी कायमच सरप्रायझिंग आणि अजून नवीन वर्ल्ड रेकॉर्ड होत राहू अशी वाली एक प्रेरणा असते. अशी स्वतःला मिळालेली कदाचित थाप असते. करेक्ट. जसं की मगाशी तुझ्या बोलण्यामध्ये उल्लेख झाला, की बऱ्याचशा सेलिब्रिटीजचे देखील पोर्ट्रेट प्रणव यांनी साकारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल जर सांगायचंच झालं, की जसं की शरद पोंक्षे सरांनी तुला सोशल मीडियावर रिस्पॉन्स दिला होता. त्या पद्धतीमध्ये अजितदादांची भेट झाली. आम्ही बघितलं, की एकनाथ शिंदे जी असतील त्यांचंही पोर्ट्रेट तू केलेलं आहेस. नाना पाटेकरांचा फोन आला होता. तर असे असंख्य कलाकार असतील ज्यांचं पोर्ट्रेट तू केलेलं आहे. तर ते अनुभव काय असतात आणि त्याच्याबद्दल काय सांगू शकशील, की किती पोर्ट्रेट आत्तापर्यंत झाले असतील? आत्तापर्यंत माझे 1900 पोर्ट्रेट पूर्ण आहे. ओके. ऑलमोस्ट मराठी इंडस्ट्री सगळ्यांचे पोर्ट्रेट मी केलेत. नॉट ओन्ली इंडस्ट्री, सगळ्याच फील्डमधले लोक, म्हणजे अगदी पोलीस खाता असू देत, राजकारणी, स्पोर्ट किंवा सेलिब्रिटीज, ह्या सगळ्यांचे पोर्ट्रेट्स माझ्याकडे आहेत. ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे ही माझी मनस्वी इच्छा असते. ते मी घेऊन जावे ही त्याहून दुप्पट इच्छा असते. करेक्ट. त्यांना मिळाल्यानंतर अरे वा खूप छान अशी रिॲक्शन जनरली कोणी देत नाही. ती Right. रिॲक्शन काहीतरी अशी शॉकिंग असते, मोठी असते, छान असते. आणि प्रत्येकाकडनं मिळणारी एक थाप असते, वेगवेगळे कॉम्प्लिमेंट्स असतात. हे काम मी का करतोय, हे काम मी करत राहावं आणि हेच काम करावं अशी वाली एक रिॲक्शन मिळाल्यानंतर त्या कामातला कॉन्फिडन्स आपला वाढतो. सो माझी तरी पहिल्यापासून अशी इच्छा होती, की ज्यांना आपण टीव्हीत बघतो ना त्यांच्यापर्यंत ॲटलिस्ट आपल्याला त्यांना आपल्याला भेटता यावं. सो ते मी याच्यातनं पूर्ण करतोय. 5 असे सेलिब्रिटीज ज्यांचे पोर्ट्रेट तू केले आणि त्यांच्या रिॲक्शन्स आम्हाला आणि प्रेक्षकांना ऐकायला नक्की अरे आवडतील. बाबा 5? फारच अवघड आहे सांगणं. तरी पण एक खूप छान असं एक पोर्ट्रेट जे मी केलं होतं प्रवीण दादाचं, त्याच्या Okay. आईवडिलांसोबत, हम्म. प्रवीण तरडे. ती रिॲक्शन प्रवीण दादाची खूप छान होती. त्याच्या आईवडिलांसोबतचा फोटो खूप सुंदर बरोबर. फोटो होता तो. त्याची रिॲक्शन मला फार आवडली होती. रिसेंटली मी ठाण्याचे CP आशुतोष डुमरे सर यांना बरोबर. भेटलो. त्यांची पण रिॲक्शन एक अर्थात त्यांना मी प्रत्यक्षात ते देऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन एक मला ह्या पोलीस खात्याबद्दल एक विशेष अप्रूप आहे. बरोबर. मला त्यांना भेटायला कायमच आवडतं. त्यांची एनर्जी, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा ऑरा, हे सगळंच बघण्यात एक मजा असते. पण त्याहूनही बेटर की मला जर त्यांना पोर्ट्रेट देता आलं तर ही अजून सुवर्ण संधी असते माझ्यासाठी. करेक्ट. पण आशुतोष सरांना दिलेलं पोर्ट्रेट, त्यांची रिॲक्शन कारण त्यांचं कपल पोर्ट्रेट होतं आणि मला अजून असे 5-6 पोर्ट्रेट करून हवेत असं वाला एक त्यांची रिॲक्शन होती. सो ते एक झालं. नाना पाटेकरांचं पोर्ट्रेट तर मी खूप सुरुवातीला केलं होतं खरं, पण त्यांना रिसेंटली भेटण्याचा योग आला. गणपतीच्या काळात मी त्यांना भेटलो आणि छोटं पोर्ट्रेट आणलंय का रे, मी सिग्नेचर देतो, अशी वाली त्यांची एक रिॲक्शन होती. राईट. अशोक मामांना भेटण्याची संधी यातनं मिळाली. बरोबर. म्हणजे ज्या व्यक्तीला अगदी जन्मापासून आपण बघतोय टीव्हीवर, एक्झॅक्टली. मराठीतला कुठलाही दिवसभरातले 4 पिक्चर असतील ते एक अशोक मामांचा हमखास पिक्चर असतो. करेक्ट. अशी वाली एक पर्सनॅलिटी. मी ज्यावेळी त्यांच्या घरी गेलो होतो, मी असा बसलेलो, शेजारी त्यांचा खूप मोठा महाराष्ट्र भूषण ठेवलेला अवॉर्ड. एक्झॅक्टली. तो अवॉर्ड बघूनच आधी सुरुवातीला भीती वाटली, की आपण कोणाच्या घरी आलोय. नंतर अशोक मामा मधून चालत आले. काय ऑरा आहे त्या माणसाचा, कमाल. म्हणजे त्यांना बघूनच आपण 2 मिनिटं असे शांत होतो, पीस वाटतो त्यांना, असं वाटतं बघत राहावं या माणसाकडे फक्त, अशी वाली एक पर्सनॅलिटी. करेक्ट. अगदी नाव विचारलं, तू कुठून आलायस, काय करतोयस, किती दिवस झाले करतोयस, मग वर्ल्ड रेकॉर्ड कसं झालं. आपण जसा इंटरव्ह्यू घेतोय अगदी तसा इंटरव्ह्यू त्यांनी जवळपास माझा 20-25 मिनिटं अशोक मामांसोबत मी होतो, अरे वा. त्यांच्या घरी होतो. असे खूप अनुभव आहेत. एक्झिबिशनच्या वेळी बरेच लोक येतात.
करेक्ट. एक्झिबिशनच्या वेळी आलेले समीर वानखेडे सर हे माझ्यासाठी थोडंसं सरप्रायझिंग पर्सनॅलिटी होती की अगदी सिंगल मेसेजवर सर माझ्या एक्झिबिशनला आले राईट. विदाउट एनी एक्सक्यूज, म्हणजे काही रिझन न देता ते आले की मला अगदी असा फोन आला की प्रणव उद्या आहे का एक्झिबिशन? म्हटलं हो सर आहे. हा. मी उद्या सकाळी 11 वाजता येतो म्हणे एक्झिबिशनला. वा. इतकं सिंगल मेसेज. आणि मला ह्या गोष्टीचं, म्हणजे मी सुरुवातीला बोललो ना की लोक इतके गोड आहे की तुम्ही जसं देता तसे ते रिटर्न तुम्हाला त्याहून दुप्पट प्रेम देता. करेक्ट आहे. माझ्या लाईफमध्ये एक्झिबिशनला येणारे प्रत्येक सेलिब्रिटी फेसेस, प्रत्येक कॉमन फेसेस किंवा कोणीही इन जनरली अगदी सिंगल मेसेजवर येणारे लोक असतात. बरोबर. मला कधीच खूप त्या एफर्ट्स म्हणण्यापेक्षा ना त्या गोष्टीला मी प्रेम म्हणेन, कारण मी एक मेसेज केला की ते म्हणतात की हो प्रणव आम्ही येतो. अगदी ते ओपनिंग असू देत किंवा अगदी वाइंड वाला शेवटचा दिवस असू दे, तरी लोक सिंगल मेसेजवर माझ्या येत असतात. सो माझ्यासाठी ही गोष्ट खूप भारी आहे. नॉर्मली आपण ज्यावेळेस बघतो की एखादं एक्झिबिशन ज्यावेळेस आपल्याला भरवायचं असतं किंवा नाही म्हटलं तरी 2-3 दिवसांची पूर्ण येणारी मेहनत असते ती, तर ह्याच्या मागे काम करायला अख्खी जवळपास टीम आपल्याला कार्यरत लागते. तर तुझी सपोर्टिंग टीम नक्की माझी कोण आहे family आहे. त्याच्याबद्दल काय सांगू शकशील? माझी फॅमिली आहे. माझ्या प्रत्येक एक्झिबिशनमध्ये माझी फॅमिली माझ्यासोबत असते. राईट. आणि बऱ्याचदा ना तुम्ही हे काम करा यापेक्षा तुम्ही फक्त थांबा हे ते खूप खूप मॅटर महत्वाचं करतं. असतं. म्हणजे फ्रेम्स लावायला किंवा फ्रेम्स रिमूव्ह करायला ही सुद्धा माझी फॅमिली असते. ओके. प्रणव आता आम्हाला सवय झाली असं आतापर्यंत हे त्यांचं वाक्य असतं, चल आता लाव एक्झिबिशन, आम्हाला सवय झाली आहे. पण मला नाही कधी गरज पडत की माझी टीम असायला हवी, माझ्या हाताखाली 4 लोक काम करायला हवे. मला नाही वाटत. माझी फॅमिली खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप काय म्हणतो आपण स्ट्रॉंग आहे या सगळ्या बाबतीत. राईट. की जसं सुरुवातीला त्यांनी होकार दिला होता की हा तू कर, तुला आवडत्या फील्डमध्ये तू जा, तसं अजूनही ते त्या गोष्टीवर स्टिकअप आहे की अजूनही तुला काही लागलं तर आम्ही तुझ्या सोबत होतो. सो फॅमिली इम्पॉर्टंट आहे. बरेचसे जण डिजिटल पोर्ट्रेट्स ह्या फील्डकडे आता वळतील तुला बघून किंवा डिजिटल पोर्ट्रेट्समध्ये होत असणारे जे बदल आहेत ते बघून त्यांना ती फील्ड चूज करण्याचं किंवा त्याचं एक मनातून इच्छा निर्माण होणार आहे. तर असे जे नवीन आर्टिस्ट असतील जे की अपकमिंग आहेत त्यांना काय मेसेज देऊ शकशील? AI ला घाबरून चालणार नाही. करेक्ट. कारण की सगळ्यांचं एकच मत आहे. AI वरनं तुम्हाला म्हणजे काही दिवसांनी कळणार नाही हे AI का ओरिजिनल आहे. काही दिवसांनी नाही, ते आताही कळत आताही कळत नाही. हा. पण ही गोष्ट AI करेल म्हणून आपण करायची नाही असं कधी होत नाही. तुम्ही शेवटी जर तुम्ही त्याच्यात जीव ओतणार असाल, तुम्ही जर तुमची काहीतरी काय म्हणू शकतो मेंटल क्रिएटिव्हिटी ओतणार असाल ना, तर तिथपर्यंत AI नाही पोहोचत आहे अजून तरी. माहित नाही पुढच्या काही वर्षात पोहोचे नाही, पण जोपर्यंत ते पोहोचत नाही तोपर्यंत त्याला घाबरून आत्ताच बॅकफुटला जाण्यात काही पॉईंट वाटत नाही मला. एक्झॅक्टली. किंवा मी पोर्ट्रेट करतोय तर ते AI करू शकत नाही अशातलाही काही भाग नाही. अजूनही लोक मला विचारतात हे AI का? अच्छा. हा, पण असे प्रश्न येतात? येतात 100%. आणि ते यावे, म्हणजे मलाही एक्सप्लेन करायला मजा येते की हा. मी 19 पासून करतोय. हा हा. पण त्यापेक्षा पण टेक्निकली गोष्टी समजावून सांगण्यात जास्ती मजा येते की AI ही गोष्ट. आता मला एक सिम्पल की तुझी आई तुम्हाला एक्सप्लेन केली आहेस एखाद्या पर्सननी, एखाद्या क्लायंटनी, ती एक्सप्लेन केलेली आई जर मला माझ्या पोर्ट्रेटमध्ये आणायची आहे, त्या फिलिंग्ज आणायच्या, तर त्यासाठी इमोशन हे तुमच्यातले खूप मॅटर करतात. तुम्ही इमोशनली त्यात किती इन्व्हॉल्व्ह होताय हे AI नाही करू शकत. आणि मी म्हणजे माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये मी ही गोष्ट सांगतो की अजून तरी तुमच्यात इमोशन आहे, जोपर्यंत ते AI मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही खूप छान काम करू शकता. करेक्ट आहे. आपण ज्यावेळेस जनरली बघतो की आर्ट आपण थोडा वेळ जर साईडला ठेवलं तर एक एंटरप्रिनियर म्हणून किंवा एक बिझनेस पर्सन म्हणून क्लायंट्सच्या रिक्वायरमेंट समजून घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. आतापर्यंत असं कधी झालंय का की एखाद्या क्लायंटची अनपेक्षित अशी काहीतरी रिक्वायरमेंट आहे, आम्हाला असंच करून पाहिजे, तसंच करून पाहिजे? होतं की 100% होतं. पण त्याला आपण पूर्ण करणं पण आपलं काम आहे. जर राईट. तो आपल्याकडे कुठल्या तरी होप्सनी आलाय तर होतं. मला असं मला रिसेंटलीच अगदी घडलेली घटना आहे. जेवढ्या व्यक्तींना आपण भेटतो तेवढी त्यांचे व्यक्ती तितके प्रकृती. बरोबर. हा. तर तो अनुभव कसा ठरतो? म्हणजे मी त्याला ना कधी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा अँगलने घेत नाही. ती प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे. कदाचित तुम्हाला असंच हवं असेल तर तुम्ही असंच मागणार माझ्याकडे, त्याला काहीच अपील नाहीये. रिसेंटली आलेला अनुभव आहे अगदी की असा एखादा फोन येतो, प्रणव आम्हाला असं एक पोर्ट्रेट हवं आहे की फॉर एक्झाम्पल अशी एक फ्रेम आहे की जी आम्हाला गिफ्ट करायची आहे, आणि एक काम कर ना याच्या ना इतक्या कॉपीज हव्यात आणि ह्या कॉपीजमध्ये हे असे बदल हवेत. अच्छा. अगदी मायनर बदल असतात काहीतरी, की कुणाचं तरी काहीतरी कलरच असा आहे, किंवा बऱ्याचदा माझ्याकडे आता टेक्स्टिंग पण येतात. बरोबर. किंवा साईडला एक टेक्स्ट आहे, तुमचा एक पोर्ट्रेट आहे
असं काहीतरी येतं. मग ह्या ह्याच्यात टेक्स्ट नको आहे किंवा 100 फ्रेम आहे, तर 100 फ्रेममध्ये टेक्स्ट सगळे बदललेले आहेत. अच्छा. हां, तर प्रत्येक फ्रेमवर, ईच अँड एव्हरी फ्रेमवर तुम्हाला तेवढं वर्क करावं लागतं आणि तुम्ही त्यांना डिसअपॉइंट नाही करू शकत. करेक्ट. जर ते तुम्हाला त्या गोष्टीचे मोबदला देणार आहे, फायनान्शियल स्वरूपात असू देत किंवा अजून कुठल्याही स्वरूपात, तुम्ही त्यांना डिसअपॉइंट नाही करून चालत. कारण शेवटी ते तुमच्याकडे येत आहेत म्हणून तुम्ही ॲज अ बिझनेसमॅन पण काम करताय. एक्झॅक्टली. सो मला नाही, मी त्यांचा मूड ऑफ नाही होऊ देत कधी ॲट एनी कॉस्ट. साधारणतः आपण ज्यावेळेस बघायला जातो ना, एखादा बिझनेस पर्सन असतो, त्याचं एक स्पेसिफिक टार्गेट असतं की ह्या महिन्यामध्ये माझं एवढं अचिव्हमेंट झालं पाहिजे. सो ॲज अ एंटरप्रिन्युअर म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रणवकडे बघतो, त्यावेळेस प्रणवने असे काय टार्गेट सेट केलेले आहेत? असतात खरं. पण ते होतातही पूर्ण. अच्छा. हां, म्हणजे मी जसं म्हणलं की खूप अपेक्षा नाही केल्या. बऱ्याचदा अपेक्षा भंग होण्याचं आपल्याला दुःख असतं. एवढा करूच नाही. आणि जर ते करणार असाल तर माझं असं मत आहे की त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा व्ह्यू क्लिअर असायला हवा. मी करतो, माझे खूप टार्गेट्स असतात. महिन्याभराचं असं शेड्यूल ठरवलेलं असतं आणि ते होतंही पूर्ण बऱ्याचदा. आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्या फायनल सेगमेंटकडे वळूयात, जे की रॅपिड फायर राऊंड असेल. आत्तापर्यंत जसं आपण बरेच वेळा आता डिस्कस केलं की असंख्य पोर्ट्रेट तू केलेलेस. असं कुठलं एक पोर्ट्रेट आहे की जे तुला मनापासून करायची इच्छा आहे आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने देण्याची इच्छा आहे? असे लोक होते जे आता नाही आहेत. मला लता दीदींना पोर्ट्रेट द्यायचं होतं. अच्छा. बरेच आहेत. मला झाकीरबाईंना पोर्ट्रेट द्यायचं होतं. त्यांचं खूप सुरेख पोर्ट्रेट माझ्याकडे आहे. अच्छा. माझी इच्छा आहे मला बिग बींना भेटायचं आहे. ओके. हां, त्यांची सिग्नेचर असलेलं पोर्ट्रेट माझ्याकडे आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने केलेलं. ते मी नाही दिलंय. ओके. हां, माझी इच्छा आहे की त्यांना मी अगदी त्यांच्या शेजारी उभं राहून त्यांना पोर्ट्रेट द्यावं. होप सो होईल पूर्ण. नक्कीच. इंटरनॅशनल लेवलला एक्झिबिशन भरावं किंवा इंटरनॅशनल लेवलला एक्झिबिशन असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुझं इंटरनॅशनल एक्झिबिशन आम्हाला कधी बघता येईल? मी त्याच्यावर काम करतोय सध्या. ओके. हां, खूप लवकर. सो प्रणव, थँक्यू सो मच. तू आम्हाला सगळ्या प्रश्नांची अगदी मनापासून उत्तरं दिली. आपण आपल्या शेवटच्या राऊंडकडे वळूया आणि त्याच्यानंतर आपण एक्झिट घेऊया आजच्या एपिसोडमधून. आयुष्यात काय महत्वाचं वाटतं, फेम की पीस? फेममधनं मिळालेलं पीस. दोन्ही गोष्टी एकत्र कधीच येत नाहीत. येतात ना. कशा? का नाही? मिळतो की फेमही मिळतो. ठरवलं तर पीसही मिळतो. अच्छा. हां. मनी इम्पॉर्टंट आहे की पॅशन? फेम पीस सारखंच आहे. पॅशन फॉलो केलं की मनी ऑटोमॅटिकली येतो. इमोशनल पोर्ट्रेट की सेलिब्रिटी पोर्ट्रेट? डिपेंड सिच्युएशनवर. म्हणजे बऱ्याचदा इमोशनल. सी, रॅपिड फायरचे जे क्वेश्चन्स असतात ते असतातच हो. त्याच्यासाठी की तुम्हाला ते एक चूज करायचं येस, असतं. इमोशनल. परफेक्शन इम्पॉर्टंट आहे की स्पीड? परफेक्शन. जर सपोज ॲज अ बिझनेसमन एका दिवसामध्ये 12 पोर्ट्रेटचं तुला कॉन्ट्रॅक्ट आलेलं आहे, ऑर्डर आलेली आहे, दिवस 2 आहेत, कसं करणार? मी कन्व्हिन्स करण्याच्या मागे लागेल त्या क्लायंटला की एवढं होत एवढं नाही, दिवस वाढवून दे. सक्सेस आणि सॅटिस्फॅक्शन ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. पण आपण बरेच वेळा बघतो की बरेचसे सक्सेसफुल पर्सनॅलिटीज असतात, सॅटिस्फॅक्शन आयुष्यामध्ये नसतं. सो तुझ्या दृष्टीने सक्सेसला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे की सॅटिस्फॅक्शनला? सॅटिस्फॅक्शन. फॅमिली वर्सेस करिअर? होऊ शपथ. फॅमिली. कारण त्यांच्यामुळे करिअर झालेलं तो आहे. मॉरल सपोर्ट आहे. Exactly. करिअर होतं. एका शब्दात जर आपल्याला प्रणव याची जर्नी सांगायची असेल तर ती काय म्हणून सांगशील? पॅशन. ग्रेट. सो प्रणव, इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट मध्ये तू आलास त्याबद्दल मी अजिंक्य भावे मनापासून तुझे आभार व्यक्त करतो. आजचा जो हा एपिसोड आहे हा येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल की प्रणव याच्याकडनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत की तुम्ही आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कशा पद्धतीमध्ये ठेवला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस दिले पाहिजे. आज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला प्रणव स्वतःचं काम अजूनही तेवढ्याच पॉझिटिव्हली घेतो. त्याचे एम्स, पॅशन्स हे कुठेही कमी होत नाहीत, हे नवीन पिढीनी बघितलं पाहिजे. सो प्रणव, तू ह्या शोवर आलास त्याबद्दल मनापासून तुझे आभार. मला आणि ही संधी thank you तुम्ही so much. उपलब्ध करून दिली यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि इनविन्सिबल सोल्स ह्या पॉडकास्टच्या जेवढे पण प्रेक्षक आहेत त्यांना काय मेसेज देऊ शकतोस?
खरं तर हे अतुल सरांचा मी पॉडकास्ट बघितला होता. Right. खूप कमाल झाला. त्याच्या आधी पण मी बऱ्याच लोकांचे पॉडकास्ट बघितले आणि मला प्रश्न ज्यावेळी विचारले गेले त्यावेळी मला मजा आली. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुझी जर्नी किंवा एक बेसिक फॉर्मॅट असतो. राईट. तिथे न जाता आपण डायरेक्ट थोडंसं एक स्टेप वरती आलो. सो मला आवडलं. मजा आली. थँक्यू सो मच प्रणव. प्रणव, आजचा एपिसोड जो होता तो आमच्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी होता. बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांना ह्याच्यातून कळून येतील. डिजिटल पोर्ट्रेट्स काय असतात, सेलिब्रिटीजला ज्यावेळेस आपण पोर्ट्रेट देतो त्यावेळेस त्यांच्या भावना काय असतात आणि एवढं सगळं होऊनही हुरळून न जाता त्या गोष्टीतनं नवीन काहीतरी शिकून पुढे जाणं हे कसं असतं हे तुझ्या प्रवासातून आम्हाला कळलं. त्याचबरोबर आमच्या दर्शकांनाही कळलं. सो तू आमच्या शोवर आलास त्याबद्दल मनापासून तुझे आभार. त्याचबरोबर एक गोष्ट मला सांगायला आवडेल, तू दिलेली वेळ, तू दिलेले विचार, तू मांडलेल्या गोष्टी ह्या नक्कीच लोकांना फायदेशीर ठरतील अशी आपण आशा व्यक्त करूयात. सो आजचा एपिसोड आपण इथेच थांबवतोय. स्वप्न मोठी असली की जिद्द ही तितकीच मोठी लागते हे आजच्या एपिसोडमधून आपण बघितलं. कुठेही न थांबता आणि मिळालेलं यश डोक्यात न जाऊ देता पुढे चालत राहणं हे किती गरजेचं असतं हे आज आपल्याला प्रणवच्या प्रवासातून कळलं. सो इनविन्सिबल पॉडकास्टमध्ये तुम्ही आजचा एपिसोड जो बघितलात अशा अजून एपिसोड्स बघायचे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो जेणेकरून तुम्हाला अजून चांगले पॉडकास्ट बघायला मिळतील. आजचा एपिसोड इथंच थांबवतोय. मी अजिंक्य भावे. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.